पल्लवी, आप सभी का ग्राम सेवा न्यूज चैनल में तहे दिल से स्वागत करती हूँ। ग्राम सेवा न्यूज चैनल महाराष्ट्र में भिवंडी, शिरडी, सूरत, नासिक, सोलापुर, बेंगलोर इन सभी शहरों में गुजराती के साथ साथ मराठी, तेलुगु और हिंदी माध्यम के द्वारा प्रसिद्ध हुए। आज ही ग्राम सेवा न्यूज चॅनल को सबस्क्राईब करें, शेअर करें और लाईक करें। महिला ही सहनशील असते, या सहनशीलतेचा समाजाने अंत पाहू नये असं प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी केलंय। पद्मशाली शिक्षण संस्था आणि आई प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानं अनुसयाबाई बुर्ला महिला वरिष्ठ महाविद्यालय येथे कृतज्ञता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सचिव दशरथ गोप होते। चंद्रकांत पाटील म्हणाले, स्त्रियांनी स्वावलंबी जीवन जगता यावं यासाठी मोफत शिक्षण योजना अंमलात आणली। अनाथ मुला-मुलींना मोफत शैक्षणिक सुविधा देण्याचे प्रयत्न शासनातर्फे सुरू आहेत। याचप्रमाणे महिला बचत गटांना कमी व्याजदरात कर्ज पुरवण्यात आले। दशरथ गोप यांनी अध्यक्षीय समारोप करताना महाराष्ट्र शासनानं मुलींविषयी या विशेष योजना राबवल्याबद्दल उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे। गोपसाहेबांना पहिलं असं सुचवतो की या आवारात एखादा चांगला 400-500 मुलं मुली बसतील त्याचा पहिला हॉल करा। त्या कार्यक्रम तो करायला आम्ही तुम्हाला मदत करू। जागा आहे का? जागा आहे ना? करू का? ते स्लॅबच्या वरती चला तुम्ही सुरू करा, आम्ही तुम्हाला ओढणी डोक्यावर घ्यायला हरकत नाही असं म्हटल्यानंतरही 90% मुलींनी ओढणी घेतली नाही। याचं कारण महिला ही सहनशील असते, सगळ्या गोष्टी सहन करते। फक्त तुम्ही असं म्हणता की समाजाने आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये, आणि तो अंत पाहू नये असं आमच्या मुख्यमंत्र्यांना माननीय एकनाथजी शिंदेना म्हटल्यामुळेच त्यांनी मुलींना सर्व प्रकारचे 642 कोर्सेस असे आहेत की ज्यात साधारणतः मुलं मुली शिक्षणाला जातात। त्यांची 50% फी माफ होती। ती कालपासून जे घोषणा मी जरी केली असली 3-4 महिन्यापूर्वी, तरी सरकार चालतं नियमाप्रमाणे। त्याप्रमाणे अधिवेशनामध्ये बजेटमध्ये घोषणा झाली, काल कॅबिनेटमध्ये निर्णय झाला। शनिवारवर सुट्टी आहे, सोमवारी याचा GR निघेल। तो GR निघाला की कुठल्याही शिक्षण संस्थेला पद्मशाली समाजातील विडी कामगारांच्या मुलींना हद्दवाड भागापासून मोफत बसची सोय, महाविद्यालयासमोरचा कच्चा रस्ता डांबरीकरण करण्याची अपेक्षा व्यक्त केली। या कार्यक्रमाप्रसंगी विद्यार्थिनी प्राची भोसले हिनं नवीन शैक्षणिक धोरण विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त आहे, या माध्यमातून विद्यार्थिनींच्या सृजनशीलतेला आणि कल्पकतेला वाव मिळाला असं मत व्यक्त केलं। गोपसाहेबांना पहिलं असं सुचवतो की या आवारात एखादा चांगला 400-500 मुलं मुली बसतील त्याचा पहिला हॉल करा। त्या कार्यक्रम तो करायला आम्ही तुम्हाला मदत करू। जागा आहे का? जागा आहे ना? करू का? ते स्लॅबच्या वरती चला तुम्ही सुरू करा, आम्ही तुम्हाला ओढणी डोक्यावर घ्यायला हरकत नाही असं म्हटल्यानंतरही 90% मुलींनी ओढणी घेतली नाही। याचं कारण महिला ही सहनशील असते, सगळ्या गोष्टी सहन करते। फक्त तुम्ही असं म्हणता की समाजाने आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये, आणि तो अंत पाहू नये असं आमच्या मुख्यमंत्र्यांना माननीय एकनाथजी शिंदेना म्हटल्यामुळेच त्यांनी मुलींना सर्व प्रकारचे 642 कोर्सेस असे आहेत की ज्यात साधारणतः मुलं मुली शिक्षणाला जातात। त्यांची 50% फी माफ होती। ती कालपासून जे घोषणा मी जरी केली असली 3-4 महिन्यापूर्वी, तरी सरकार चालतं नियमाप्रमाणे। त्याप्रमाणे अधिवेशनामध्ये बजेटमध्ये घोषणा झाली, काल कॅबिनेटमध्ये निर्णय झाला। शनिवारवर सुट्टी आहे, सोमवारी याचा GR निघेल। तो GR निघाला की कुठल्याही शिक्षण संस्थेला मुलींकडून ॲडमिशनच्या वेळेला फी घेता येणार नाही। त्यांनी सप्टेंबर-ऑक्टोबरला क्लेम करायचा की आमच्या शाळेमध्ये, आमच्या कॉलेजमध्ये इतक्या, आमच्या ITI मध्ये इतक्या मुलींची फी आम्ही घेतली नाही। या प्रसंगी संस्थेच्या सहसचिव संगीता इंदापुरे, खजिनदार नागनाथ गंजी, शालेय समितीचे अध्यक्ष श्रीधर चिट्ट्याल, पांडुरंग दिड्डी, व्यंकटेश आखेन, मल्लिकार्जुन सरगम, विजयकुमार गुल्लापुल्ली, हरीश कोंडा, गणेश गुज्जा, प्रभाकर अरकार, नागनाथ श्रीरामदास, नरसय्या इप्पा कायल, सृष्टी डोंगरे, योगेश डांगरे, सचिन हिरेमठ यांची उपस्थिती होती।